वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजच्या ब्लॉगची सुरुवात मी घरापासूनच करतोय आणि काही दिवसांनी तुम्हाला माझ्या घरचं सुद्धा ब्लॉग बघायला भेटेल, कारण की घरी थोडं काम चालू होतं त्यामुळं काय दाखवू शकलो नाही. आणि गावठी घर तुम्हाला माहितीच असेल की कशा प्रकारे असतं ते, तर त्याच प्रकारे आपल्या गरीबाचं घर आहे, छोट्यात छोटं, आणि त्यातून आपलं विश्व निर्माण करायचा प्रयत्न करतोय. तर गाईस, आजचा ब्लॉग आहे ना आपला, तो थोडा असंच नॉर्मली असणार आहे, कॅज्युअली असणार आहे. काय इंटरेस्टिंग बघायला भेटेल याची मला काहीतरी क्रिएट करणार आहे मी, कारण की आज माझ्या गाडीला ना काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे. तर त्या गॅरेजला घेऊन जातो, बघूया कसं काय होतं ते. हे बघा, हे इथं खाली आहे ना सारखं घासतं आहे आणि टाक 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 आवाज होते. तर त्याच्यावरूनच मला वाटतं आहे काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि तो आतमध्ये बेंड झाला असेल. तर बघूया, मला वाटतं ते होईल काम गॅरेजला जाऊन. तर बघूया, गॅरेजला नेतो मित्राच्या इथे. जरा गाडी आज वॉशिंग करून आणतो आणि परफेक्टली जरसे चांगले दिसायला पाहिजे तर ब्रेक बिकचा जर आवाज होतो तर ब्रेक बिकचा आवाजसुद्धा क्लिअर करतो आणि बघतो कसं काय होतं आज ब्लॉगचं. आज आहे डे 13. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे का? मी जी ठेवलेली कन्सिस्टन्सी आणि स्वतःवरती ठेवलेला ट्रस्ट, हे मला खूप भारी वाटतं आहे की प्रत्येक वेळी मी काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करतो स्वतःच्या जीवावरती, आणि भलेही सफलता नको भेटू दे, पण ती कन्सिस्टन्सी आणि ते करण्याचा आनंद जो भेटतो आहे ना, तो नेक्स्ट लेवलचा आहे. जर तुम्हाला सुद्धा डेली ब्लॉगिंग अथवा कोणत्याही प्रकारचं काही चॅलेंज घ्यायचं असेल तर नक्की सुरुवात करा, कारण की सुरुवातीशिवाय कुठलीच गोष्ट ठरत नसते. जर का तुम्ही अजूनसुद्धा विचार करत असाल ना की काय करू, मी ब्लॉगिंग स्टार्ट करू की रील बनवणं स्टार्ट करू, मी काही पण स्टार्ट करा, काही पण. बघा, लोकांचा प्रतिसाद कधीच भेटत नाही. जेव्हा आपण आपल्या कन्सिस्टन्सीच्या जोरावरती आपण आपला प्रयत्न करत राहतो ना, तेव्हाच आपल्याला कधी ना कधी यश भेटतं. पण जर आपण तो विचारच करत राहिलो ना की मला हे करायचं आहे ते करायचं आहे, तर आपण कधीच सक्सेसफुल होऊ शकत नाही. हे माझ्या स्वतःचा अनुभव आहे. मी एवढे दिवस फक्त करीन म्हणत होतो, आणि ज्या दिवशी मी करायला सुरुवात केली ना, त्या दिवशी मला समजलं की खरंच एकदा आपण पाऊल टाकलं ना की ते पावलापासून आपल्याला एवढी एनर्जी भेटते ना की आपण एखाद्याला एक्सप्लेन करून सांगू शकतो. आज मला कॅमेऱ्यासमोर बोलण्याची ताकद जेव्हा आली की तेव्हा मी बोलायला सुरुवात केली. आज जर मी बोलायला सुरुवातच नसते केली ना, तर मला कॅमेरा अशी भीती सरळ आणि रोजच वाटत राहिली असती. तर असंच आहे, जोपर्यंत तुम्ही बोलायला सुरुवात नाही ना करत तोपर्यंत तुम्हाला भीती वाटणारच आहे. तर बोलायला सुरुवात करा, पहिली गोष्ट म्हणजे ते आहे. आणि जे तुमच्या मनामध्ये करायचं आहे ना, त्याच्यासाठी तुम्ही पाऊल उचला आणि स्टार्ट करा. अदरवाईज तुम्हाला असं वाटेल की मी काहीच नाही केलं आपल्या आयुष्यामध्ये आणि काहीच प्रयत्न केला नाही. तर गाईज, स्टार्ट करा, चालू करा, सुरुवात करा, आयुष्य जगा. स्टार्टिंगला ना कधीच कुठली गोष्ट मोठी होत नाही, तुम्हाला स्ट्रगल हा करावाच लागतो. एखाद्याचं नशीब चांगलं असेल ना, तर त्याला एका वर्षामध्ये, 6 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, तर कधी एकाला तर एका महिन्यामध्ये सुद्धा यश भेटतं. पण प्रत्येकाचं नशीब एवढं चांगलं नसतं की तो एका महिन्यामध्ये चालू करून एका महिन्यामध्ये त्याला सक्सेस भेटेल. प्रत्येकाचा कंटेंट हा चांगलाच असतो, क्वालिटीमध्येच असतो, पण प्रत्येकाला आवडेल किंवा आपल्या कंटेंटनुसार आपल्या पब्लिकला आवडेल असं नसतं. आपली पब्लिक बिल्ड व्हायला आणि आपल्या पब्लिकला समजायला थोडा वेळ तर लागतोच. तर टाईम द्या, प्रत्येक गोष्टी प्रत्येकनुसार आणि आपल्या वेळेनुसार घडणार आहे. तुम्ही कितीही काय केलं तरी, तर स्वतःला वेळ द्या, आपल्या कलेला वेळ द्या, आणि सगळं काय साध्य होईल. आता मी ते गॅरेजला आलो आहे आणि आपल्या गाडीचं थोडंसं जे काम होतं ते कंप्लीट झालं आहे. आता थोड्या दिवसामध्ये म्हणजे उद्या किंवा परवाला मला आता गाडी घेऊन यायला लागेल आणि पूर्ण थ्रॉटल पूर्ण क्लिअर करून घ्यावं लागेल. तर येईल तोपर्यंत कोणतं ते आपल्या भावाची गाडी कोणतरी आहे त्याची गाडी क्लिअर करेल तो, आणि होईल काम. परंतु आपल्या गाडीला धुवायचं, वॉश वगैरे करायचं होतं आज, पण काय ते होईल शक्य होईल काय माहीत नाही मला. तरी पण बघूया, कारण की आज सोमवार आहे आणि या सोमवारचे सगळे शॉप वगैरे वॉशिंग सेंटर बंद असतात, असं आहे. तर बघूया, वॉशिंग सेंटरवाला ओपन असेल तर वॉश करून घेणार,
आणि उद्या किंवा परवाला गाडीचं काम करून पूर्ण प्रॉपर टोटल सगळं काम करून घेणार, टायर वगैरे आणि आतमध्ये इंजिन वगैरे पूर्ण क्लिअर करून घेणार. तर गाईच आपण आता आले दादाच्या इथे सीट कवर बसवायला. बघा आपल्या गाडी सीट कवर बसवायला बघू शकता इथे. बघू शकता सीट वगैरे बसवून झाले. आता सीट बसवायची बाकी आहे आणि आपली गाडी